या शुभेच्छा आज सकाळीच मी आपल्याला दिलेल्या आहेत, पण प्रत्यक्ष आज आत्ता भेटून पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय। गेल्याही वर्षी आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्या सुमारास साधारणतः एक आपण अशी आशा व्यक्त केली होती, एक प्रार्थना केली होती की पुढचा गुढीपाडवा जो आहे म्हणजे आजचा हा कोविड मुक्त वर्षाची सुरुवात करणारा असू दे। मधल्या काळामध्ये तशी परिस्थिती नक्की आपण निर्माण केली होती, त्याचं श्रेय मी आपल्या शासकीय यंत्रणा म्हणजे मग डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस वगैरे, महसूल यांच्या बरोबरीने आपल्याला सुद्धा त्याचं श्रेय देतोय। साधारणतः डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत आपण कोविडवरती चांगलं नियंत्रण मिळवलं होतं। मग गेल्या वर्षीचा गुढीपाडवा म्हणजे साधारणतः हाच काळ। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र की जनता को संबोधित कर रहे हैं। जिस तरह से कोरोना के मामले राज्य में लगातार बढ़ रहे हैं, आज अचानक से संबोधन को लाया गया। लोग गुड़ी पाड़वा की शुभकामनाएं दे रहे हैं। गुड़ी पाड़वा महाराष्ट्र में आप कह सकते हैं एक नए साल के तौर पर मनाया जाता है। महाराष्ट्र का एक सबसे बड़ा त्योहारों में से एक है और मुख्यमंत्री का कहना है कि भयानक पद्धतीने कोशिश करेंगे महाराष्ट्र बनाने की इस नए साल में। भयानक पद्धतीने म्हणजे आजचा जो आकडा आहे रुग्णांचा, तो आजपर्यंतचा सगळ्यात उच्चांक गाठणारा हा आकडा आहे। जवळपास 60,212 एवढे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आज आपल्या राज्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत। 60,212 म्हणजे फार भीतीदायक ही परिस्थिती आहे। त्याच वेळेला मी एक आणखीन गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की साधारणतः गेल्या वर्षी जेव्हा कोविडने आपल्या राज्यामध्ये किंबहुना आपल्या देशामध्ये पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा आरोग्य सुविधा काय होत्या मी वेळोवेळी आपल्याला कल्पना दिलेली आहे। कोविडसाठी चाचणी करणारी जी लॅब आपण म्हणतो ती आपल्या राज्यात 1 किंवा 2च होत्या। आज सर्व मिळून जवळपास 523 चाचणी केंद्र आपल्या राज्यामध्ये आहेत। आता तुम्ही म्हणाल तुम्ही 523 सुरू केलेत, ती केलेलीच आहेत, पण तरी देखील है वो बढ़ाई गई है और बाकी चीजों को शुरू किया गया है। रिपोर्ट यायला उशीर लागतोय। मुख्यमंत्री बता रहे हैं कि किस तरह से आता त्या वाढवलेल्या सुविधा सुद्धा आपल्याला अपुऱ्या पडल्या। किस तरह से जो लोग कह रहे हैं कि प्रत्येक गोष्टीची क्षमता असते, समय लग रही है और वो बता रहे हैं कि किस तरह से जो टेस्ट करने वाले लोग वहां पर भार बढ़ गया है, जिसकी वजह से भी समय लग रहा है। साहजिकच आहे, काही काळ हे असं चालत राहील आणि मग काही काळानंतर ती यंत्रणा कोलमडून पडेल। आज आपल्या चाचणी केंद्रांवरती प्रचंड ओझा आलेला आहे। रोजच्या रोज आपण चाचण्यांची संख्या वाढवतो आहोत। साधारणतः 85,000 करत होतो, ते आता 2.25 लाखापर्यंत गेलेले आहे। अजूनही वाढवतो आहोत। मुंबईमध्ये सुद्धा आपण खूप वाढ केलेली आहे। कोविड केअर सेंटर्स गेल्या वेळेला साधारणतः 2600 होते, 2665, आता 4000च्या आसपास आपण केलेले आहेत। बेडची संख्या वाढवलेली आहे। बेडसुद्धा मी बघतो इकडे की गेल्या वेळेला किती होते, गेल्या वेळेला साधारणतः 3.25 लाख होते, 3.5 लाखाच्या वरती गेलेले आहेत। म्हणजे याच्यामध्ये सगळे आले, आयसोलेशन, व्हेंटिलेटरचे आले, साधारणतः मध्यम लक्षणाचे आले, सगळेच। पण आता या सुविधांवरती भार यायला लागलेला आहे। मधल्या काळात आपल्याला कल्पना आहे की आपण या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ व्हायला नको म्हणून या परीक्षा आपण पुढे ढकललेल्या आहेत। या परीक्षा आपण पुढे ढकलू शकलो, कोविडची लाट कमी झाल्यानंतर ते आपण घेऊ शकतो, पण आपली जी परीक्षा सुरू आहे ती परीक्षा मात्र आपण पुढे ढकलू शकत नाही। माझे तर म्हणणे लवकरात लवकर त्याच्यामध्ये आपल्याला उत्तीर्णच व्हावं लागेल, व्हावंच लागेल। आज चहूबाजूने आपल्यावरती दडपण येते, ऑक्सिजनची कमतरता जाणवते। मी मुद्दामून आपल्याला हे सांगतोय, याचं कारण की मी गेले काही दिवस समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांच्याशी चर्चा संवाद करण्याचा प्रयत्न करतो आहे, सगळ्यांचं एकमत करण्याचा प्रयत्न करतो आहे। साहजिकच आहे, मतमतांतरही असणारच, पण ही मतमतांतरं किती काळ आपण चर्चा करत बसायची? चर्चा चर्चा चर्चा, निष्पन्न काहीच नाही। हे आता परवडणारं नाही आहे, कारण हा जो कालावधी आहे, हा जो वेळ आहे, हा एकदा जर का आपल्या हातातून निघून गेला तर मग आपल्या मदतीला कोणी येऊ शकणार नाही। आणि ही सगळी
परिस्थिती आता मी जी तुम्हाला सांगतो आहे, साधारणतः आज आपल्या राज्यामध्ये 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन दर दिवशी होतं. 1200 मेट्रिक टन. आजच्या घडीला आपण 100% ऑक्सिजनचा वापर हा पूर्णपणे आरोग्य सुविधांसाठी, म्हणजे ज्यांना कोविडमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता आहे, प्राणवायू, त्यांच्यासाठी वापरतो 100%. आणि हा वापर जर 1200 मेट्रिक टन आपला रोजचा उत्पादनाचा आकडा मी आपल्याला सांगितला, तर साधारणतः आजच आपण 950 ते 1000 टन प्रतिदिन एवढा ऑक्सिजन कोविड रुग्णांसाठी वापरतो आहोत. म्हणजे किती आपण काठोकाठ आलो ते बघा. लेकिन हम अभी बेड्स मिळत नाहीयेत. ऑक्सिजन आता उतना हम पडायला लागलेला आहे. नहीं कर पा रहे हैं. रेमडेसिवीर औषधांची प्रचंड मागणी वाढलेली आहे. रेमडेसिवीरचं सुद्धा दवाइयों के भी मधल्या बहुत काळामध्ये ही मांग बढ़ मागणी गई है. एकदम खाली गेली आणि ती खाली गेल्यानंतर कंपन्यांनी रेमडेसिवीर उत्पादन इंजेक्शन जवळपास कमी केलं मांग किंवा बढ़ी है, लेकिन आपूर्ति कम है. अचानक मागणी वाढली आणि मागणी वाढल्यानंतर हे औषध पुन्हा तयार करायला साधारणतः त्याला, हे त्यांच्या शब्दात संक्रमण बढ़ने की वजह से जे मला जिसमें थोडंफार से कळतं, ज्यादा मांग बढ़ गई दवाइयों की, की ते औषध उसको mature बनाने व्हायला में, उपलब्ध कराने में 2 ते 3 वक्त आठवडे लगेगा. लागतात. आता तेवढा कालावधी त्याला द्यावा लागतो. आता हळूहळू हा पुरवठा आपल्याकडे हमें थोड़ा वक्त सुरू देना झालेला आहे. पड़ेगा. आपण कई ही कंपनियों औषधं कुठेही कमी पडू देणार नाही. जिथून मिळतील तिथून आपण घेतो आहोत. ऑक्सिजन सुद्धा मुद्दामून आपल्याला हा नकाशा दवाई कम न दाखवतो आहे. पड़े, जहाँ से मिल केंद्राकडे सके आपण वहाँ से विनंती केलेली आहे. उपलब्ध करने की कोशिश में 4-5 है. दिवसापूर्वी माननीय पंतप्रधानांसमवेत जी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा ही परिस्थिती मी त्यांना सांगितली. साहजिकच आहे, प्रधानमंत्री नरेंद्र पंतप्रधान मोदी के साथ वीडियो आहेत, त्याच्यामुळे कॉन्फ्रेंस मी काही वेगळं इसमें सांगण्याची भी मैंने आवश्यकता ये नाही. रोजच्या रोज परिस्थिती त्यांच्याकडे हा अहवाल जातो आहे. रुग्णसंख्या किती आहे, एकही रुग्णसंख्या किंवा मृत्यू आपण लपवत नाही आहोत. हे तर तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. पारदर्शकपणाने सगळ्या गोष्टीला तोंड देतो आहोत, धाडसाने तोंड देतो आहोत. हे महत्वाचं आहे, काही लपवत नाहीये. आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की पंतप्रधान महोदय, की आम्हाला आत्ताची जी काय परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर येत्या काही काळामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता लागणार आहे. आमच्या इथे जे कारखाने आहेत किंवा जे उद्योग आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे, त्यांनी तसं कबूल केलेलं आहे. त्यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बता रहे कि किस तरह से आने वाले दिनों में ऑक्सीजन की जो मांग है वो बढ़ सकती है, और उसके लिए भी किस तरह से उन्होंने उद्योगों से और दूसरे लोगों से बातचीत की है, उनसे विनती की है कि किस तरह से हालात हैं और जरूरत है कि ऑक्सीजन का इस्तेमाल बहरहाल सबसे पहले कोरोना से लड़ रहे और कोरोना के लिए किया जाए. मुख्यमंत्री ये सभी जानकारी फिलहाल देते हुए नजर आ रहे हैं. आपल्याला कळेल. विशेषतः ही जी राज्य आहेत ईशान्येकडची, ही किती हजार किलोमीटरवरती आहेत, किती शेकडो किलोमीटरवरती, म्हणजे इतर राज्यातून जर का ऑक्सिजन आणायचं झाला तर त्यालाही यायला किती वेळ लागणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे हा एकदम शेवटचा जो आप कहेंगे कि दूसरे राज्य से ऑक्सीजन को लाया जाए, लेकिन वहां से लाने में भी कितनी परेशानी होगी और कितना समय लगेगा, ये भी लोगों को समझना चाहिए. आपल्या राज्यात आहेत, परंतु इतर राज्यांमध्ये सुद्धा जे कारखाने किंवा ऑक्सिजन उत्पादक आहेत त्यांच्याकडनं आपल्याकडे ऑक्सिजन यायला रस्त्याने आणि रोजचा किती आणणार, सुरळीत पुरवठा आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी माननीय पंतप्रधानांना काही विनंत्या करतो आहे. त्या बाकीच्या तर मी आपल्याकडे सांगतोच, पण एक विनंती मी त्यांना करतो आहे, ज्याच्याबद्दल मी अधिकृत पत्र पण लिहितोय, की ही रस्त्याने आता ऑक्सिजन आणेपर्यंत आमच्याकडे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला कल्पना नाही असं करता येणं शक्य आहे का. असेल तर आपल्याला लष्करी तज्ज्ञांची मदत घेऊन जर हवाई वाहतुकीने आमच्याकडे ऑक्सिजन आणू शकलो आपण आणि आणू शकत असू तर कृपा करून आम्हाला नुसती परवानगी नाही तर एअरफोर्सला सांगून आम्हाला मदत करायचे तसे आदेश द्या. एवढी निकड आता आपल्याला ऑक्सिजनची लागलेली आहे. कारण उद्धव ठाकरे ने अभी कही है वो यह है कि उन्हें नहीं पता कि सड़क से ऑक्सीजन को लाया जा सकता है या नहीं लाया जा सकता है, इसके बारे में वो देख रहे हैं. लेकिन वो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कह रहे हैं कि वो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से बात करेंगे और जरूरत पड़े तो सेना के जरिए हवाई यात्रा करते हुए, यानी सेना के थ्रू ऑक्सीजन को महाराष्ट्र में लाने की कोशिश करेंगे. इसके लिए वो लगातार बात करेंगे और इसके लिए केंद्र से भी उन्होंने बातचीत की है, उनसे इसके लिए विनती कर रहे हैं और सड़क से भी ऑक्सीजन लाने के लिए वो केंद्र सरकार से मांग रहे हैं. तो कहीं ना कहीं सेना की भी मदद लेने की बात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करते हुए नजर आ रहे हैं. आम्हाला करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सुद्धा, म्हणजे आता या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि मी स्वतः व्यक्तिगत फोनही करीन आणि पत्र सुद्धा लिहितोय.
तर ही एक मागणी आहे. वो फोन भी करेंगे और पत्र भी लिखेंगे कि किस तरह से चलाया जा सके. वर्गाने केलेले आहेत त्या सुद्धा मी वाचूनच दाखवतो की साधारणतः मार्च महिन्यामध्ये जीएसटीचा परतावा दाखल करण्याची मुदत असते. ती मुदत लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी आणखीन 3 महिन्यांनी वाढवावी अशी मी विनंती माननीय पंतप्रधानांना करतोय की आता हे सगळे संकटातच आहोत आपण. हे संकट ही आपत्ती सभी लोग संकट में है, इसलिए जो जीएसटी करने की तारीख मार्च महीने में होती है उससे 3 महीने बढ़ा रही है. उन्होंने प्रधानमंत्री को पत्र लिखा है क्योंकि संकट सभी लोगों पर आया हुआ है. रोजी रोटी राहिली पाहिजे, नाहीतर मग जगायचं कशासाठी. तर त्यांना थोडासा एक आधार देण्यासाठी जीएसटीचा जो एक परतावा आहे तो त्याला 3 महीन्यांनी तरी किमान मुदतवाढ द्यावी. जीएसटी को 3 महीने तक आगे बढ़ाने की मांग मुख्यमंत्री कर रहे हैं, कह रहे हैं. इसे लेकर भी वो केंद्र सरकार से लगातार बातचीत कर रहे हैं. तो कहीं ना कहीं जिस तरह से अर्थव्यवस्था पर असर पड़ा है मुख्यमंत्री इसके बारे में बात करते हुए नजर आ रहे हैं. अतिवृष्टी होते, पूर येतो, मग ती नैसर्गिक आपत्ती आपण जाहीर करतो. नैसर्गिक आपत्ती जाहीर केल्यानंतर मग त्याच्यामधले जे काही निकष असतात त्या निकषच्या अनुषंगाने आपण वैयक्तिक मदत ही करत असतो. जिस तरह से नेचुरल डिजास्टर आता है, कभी तूफान आंधी आती है और जिस तरह से उसके बाद हम पैकेज का ऐलान करते हैं और लोगों की मदद करते हैं, तो ठीक उसी तरह से अब भी ये जो पूरा पैंडेमिक है, ये जो हालात हुआ है उसके बारे में वो कह रहे हैं और कह रहे हैं कि यहाँ पर भी जरूरत है की लोगों की सहायता की जाए और उनकी मदत की जाए. जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यांच्या रोजीरोटीवरती गदा किंवा संकटात सापडलेली आहे. अशा लोकांना व्यक्तिगत मदत आपण काय करू शकतो ती मदत सुद्धा द्यावी अशी मी माननीय पंतप्रधानांकडे विनंती करतो आहे. याचं कारण असं की ही आपत्ती ही फार विचित्र आहे. याच्यावरती अजूनही म्हटलं तर औषध सापडलेलं तर नाहीच आहे, पण लस मजदूरों के लिए भी प्रधानमंत्री क्या कर सकते हैं ये भी मैं देखने की कोशिश करूंगा और वो भी पहुंचाने की कोशिश करूंगा, क्योंकि ये जो नई परेशानी आई है वो काफी अलग है और इससे कहीं ना कहीं अब तक इसके बारे में समझ भी नहीं आया. कभी इसके मामले बढ़ जाते हैं, कभी मामले कम हो जाते हैं. ये सारी बातें फिलहाल मुख्यमंत्री करते हुए दिख रहे हैं. पण लसीकरण हे वाढवावंच लागेल. लसीकरण का वाढवायचं? वैक्सीनेशन को बढ़ाने की बात मुख्यमंत्री कर रहे हैं, कह रहे हैं की वैक्सीनेशन को बढ़ाना ही पडेगा. नाही, कारण लस दिल्यानंतर सुद्धा प्रतिकारक शक्ती यायला काही दिवस जावे लागतात. नक्कीच आत्ताची लाट ही प्रचंड मोठी आहे. या लाटेतून आपल्याला काही गोष्टी मी पुढे सांगणार आहेत त्या करूनच बाहेर पडावं लागेल. परंतु लसीकरण एवढ्यासाठी की लसीकरण केल्यानंतर तिसरी लाट, कारण जगामध्ये आता तिसरी लाट, चौथी लाट, पाचवी लाट ह्या अशा लाटामागून लाटा ह्या येत आहेत. हा अनुभव आहे. जसं ब्रिटनने केलं, ब्रिटेन ने क्या कहना है कि वैक्सीनेशन का ये मतलब नहीं है कि लोग पूरी तरह से ठीक हो जाएंगे, लेकिन हमें तैयार रहना चाहिए. जिस तरह से दूसरी लहर में इतने मामले हो सकते हैं, तीसरी लहर, चौथी लहर भी आए तो उससे लोगों को इतनी परेशानी ना हो, इसके लिए भी जरूरी है की हम इस तरह से वैक्सीनेशन जो है उसे बढ़ाया जा सके. लसीचा पहिला डोस देऊन टाकला आणि तो दिल्यानंतर आत्ताचं तिथलं जे चित्र आहे, हॉस्पिटलायझेशन बरंचसं कमी झालेलं आहे. मृत्यूदर हा घटलेला आहे. मुख्यमंत्री विदेश का बात कर रहा, कह रहे हैं कि किस तरह से पहला डोज देने के बाद अस्पताल पर भार कम आया, कई लोगों के ऊपर जो है इससे राहत मिली. ये सारी बातें मुख्यमंत्री बता रहे हैं और कह रहे हैं कि वैक्सीनेशन बढ़ाने की भी जरूरत है. आपण कदाचित थोपवू नाही शकणार, पण तिचा वेग हा मंद होऊ शकू. म्हणजे पहिली लाट आता जर का बघितलं आपण पाठी वळून बघताना, तर या लाटेच्या तुलनेत ती लाट काहीच नव्हती. एवढी प्रचंड मोठी ही लाट आहे. अजूनही आपण पीकच्या जवळ पहली लहर थी कोरोना की, वो इसके मुकाबले कुछ नहीं है. अब जब देखते हैं और अभी के जो मामले हैं उससे समझ में आता है कि दूसरी लहर कितनी बड़ी है और इसी तरह से आगे ना हो, इसके लिए वैक्सीनेशन करना बहुत जरूरी है. मुख्यमंत्री ने कई अहम चीजें बात की है, ऑक्सीजन की भी बात की और किस तरह से उन्होंने समझाया कि जरूरत पड़ने पर आर्मी की भी मदद ली जाएगी और हवाई यात्रा के जरिए ऑक्सीजन पहुंचाने की कोशिश वो करेंगे. उसके लिए उन्होंने प्रधानमंत्री को भी पत्र लिखा है. रुग्णवाढ किती होईल, आणखीन अशीच रुग्णवाढ राहिली, हाच वेग राहिला तर किती दिवसात किती रुग्णवाढ होईल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या वर्षी केवळ आपल्या आणि आपल्याच जिद्दीमुळे आणि आपल्या संयमाने, आपल्या सहकार्यामुळे जे काही चित्र आपल्याला दाखवलं गेलं होतं तेवढी लाट आपण येऊ दिली नव्हती. त्यापेक्षा कितीतरी खाली आपण कोविडला ठेवला होता. म्हणजेच काय, आपण पहले लहर में जिस तरह से डर गए, जिस तरह से आप लोगों ने सहयोग किया था उसके हिसाब से जिस तरह से मामले आने चाहिए तो वो नहीं आए थे और उसी तरह से सहयोग की जरूरत अभी भी पड़ेगी. चित्र समोर रुग्णवाढीचं ठेवलं जाते ते जवळपास येते. म्हणजे जी अपेक्षित रुग्णवाढ 15 दिवसांनी किती होईल, महिनाभरानंतर किती होईल, हे जे काय सांगितलं जाते ते चित्र
हे यावेळेचं जवळपास सारखं आहे. गेल्या वेळेला जेवढी आपण आरोग्य सुविधा वाढवली की आरोग्य सुविधा नाही म्हटलं तरी तोकडी पडताना आपल्याला आता दिसते, आपण अनुभवतो आहोत. पण म्हणून आपण काही स्वस्त नाही बसलेलो, आपण हातपाय गाडून अजिबात बसलेलो नाही, बसणारच नाही. जिद्दीने आपण लढणार आणि जिंकणारच, जिंकायचंच ही जिद्द घेऊनच आपण युद्ध लढतो. पिछली बार जिस तरह से हमने तैयारी की थी वो इस लहर में हमें काम आया, लेकिन अब वो कम पड़ रहा है, लेकिन इससे हम हार नहीं मानेंगे और आगे बढ़ेंगे और अभी भी हम लड़ेंगे और इससे जीतेंगे. जिस तरह से हर बार मुख्यमंत्री बोलते हैं वो अभी बोलते आ रहे हैं. अब देखना होगा कि और नए नियम क्या बनाए जाते हैं. आता जाणवायला लागलेली आहे, औषधांची कमतरता ही जाणवायला लागलेली आहे, रुग्णशय्यांची कमतरता ही आता दिसायला लागलेली आहे. आपण येत्या काळामध्ये पुन्हा एकदा आरोग्य सुविधा आणखीन वाढवत आहोत. मुंबईत वाढवतोय, विदर्भात वाढवतोय, पुण्यात वाढवतोय, सगळीकडे वाढवतोय. विदर्भात जो आरोग्य की सुविधा है, अस्पतालों के हालात है, उसे और बढ़ाने की कोशिश की जाएगी. ये मुख्यमंत्री कह रहे हैं. ऑक्सिजनचे बेड्स वाढवायची आवश्यकता असेल तर ते वाढवतो आहोत, व्हेंटिलेटर्स वाढवण्याची आवश्यकता असेल तर ते वाढवतो आहोत. आइसोलेशन बेड, जहाँ पे बेड्स और जहाँ पर जो चीजें बढ़ाने की जरूरत होगी वो बढ़ाने की कोशिश की जा रही है. ये मुख्यमंत्री का कहना है. पण हे एकतर्फी झालं. एकतर्फी म्हणजे असं एक तरफ है, यानी ये जो वो चीज है जो सरकार कर रही है. उसका कहना है कि लोग क्या कर रहे हैं और लोगों से क्या अपेक्षा है वो भी मुख्यमंत्री कह रहे हैं. डॉक्टर्स लागणार, डॉक्टर्ससाठी सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत. आता लाने के लिए भी हम लगातार प्रयत्न कर रहे हैं. उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना आपण आवाहन करतो आहोत की तुम्ही पण या, त्यांची सुद्धा आपण आरोग्याची काळजी घेणार आहोत. उनसे भी हम अपील कर रहे हैं कि आप भी आइए और जिस समय के हालात है आप महाराष्ट्र की मदद कीजिए. ये सारी चीजें मुख्यमंत्री कह रहे हैं. निवृत्त झालेले काही डॉक्टर्स किंवा डॉक्टर कधी तसे निवृत्त होतच नाहीत, पण परिचारिका असतील, आरोग्य कर्मचारी असतील, त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय. कई सारी चीजें कही है. उन्होंने कहा है कि ऑक्सीजन और बाकी चीजों की कमी है जिसके लिए केंद्र सरकार से बात कर रहे हैं. अगर जरूरत पड़ी तो सेना की मदद ली जाएगी और ऑक्सीजन जो पहुंचाना है वो हवाई यात्रा से भी पहुंचाई जाएगी. साथ ही उन्होंने कहा कि जिन लोगों के रोजगार और पेट पर असर पड़ा है उसके लिए भी कदम उठाए जाएंगे. जो यहाँ पर व्यापारी हैं जिन्हें मार्च महीने में जीएसटी भरना पड़ता है, उसकी जो मुदत है यानी उसका जो टाइम है उसे 3 महीने आगे बढ़ाया जाए, उसके लिए प्रधानमंत्री को इन्होंने चिट्ठी लिखा है. बाकी जो मजदूर हैं उनको असर ना पड़े उसके लिए भी कोई पैकेज के ऐलान करने के लिए प्रधानमंत्री के पास जा रहे हैं. अब वो बता रहे हैं कि किस तरह से अस्पताल, वेंटिलेटर, बेड्स बढ़ाने की कोशिश की जा रही है, डॉक्टरों को बढ़ाने की कोशिश की जा रही है. लेकिन कह रहे हैं कि ये एक तरफा है, आपको भी अपनी ओर से कई कदम उठाने होंगे. आप यानी जनता. आपण वृत्तपत्रात वाचलं की माननीय पंतप्रधानांच्या समवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा मी त्यांना हीच विनंती केली की देशातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना एकत्र बोलून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वांना सांगा की आता राजकारण बाजूला ठेवा. हे फार मोठं संकट आहे. आपण एकत्र येऊन जर का लढलो नाही. प्रधानमंत्री से बात की, उनसे वीडियो कॉन्फ्रेंसिंग में यही कहा कि आप वीडियो कॉन्फ्रेंसिंग कीजिए, देश के सभी बड़े राजनीतिक पार्टी के नेताओं को बुलाइए और कहिए कि ये समय राजनीति करने का नहीं है. आप राजनीति ना करते हुए किस तरह से इस संकट से आगे बढ़ सकते हैं, इसे लेकर हम सभी को एक साथ काम करना चाहिए. वंदनात्मक आपल्याला करावायला लागणार आहेत आणि मला खात्री आहे की हे जे निर्बंध आपण लावतो आहोत हे केवळ आणि केवळ आपल्यासाठी आहेत. मुख्यमंत्री कह रहे हैं कि आपने जो नए नियम ला रहा हूँ, जो और निर्बंध यानी और कठोर नियम ला रहा हूँ, वो सिर्फ हमारे लिए है, ये आप समझ सकते हैं, ऐसा मुझे लगता है. काय होईल, तसं नाही झालं तर काय होईल. आपण तसं म्हटलं तर बराचसा वेळ चर्चेमध्ये आणि विचार विनिमयात घालवलेला आहे. आता मात्र कडक पावलं उचलण्याची आवश्यकता आणि ती वेळ तो क्षण आलेला आहे. मुख्यमंत्री कह रहे हैं कि हमने काफी समय दिया लेकिन अब कड़े नियम करने की जरूरत पड़ेगी. असं म्हणत नाहीये, पण काही निर्बंध हे साधारणतः त्या सदृश्य आहेत. कह रहे मैं इसे लॉकडाउन नहीं कहूंगा लेकिन कई कड़े नियम हम ला रहे हैं. साखळी आपल्याला, क्योंकि अगर ये चेन नहीं टूटता है तो इससे कहीं ना कहीं आने वाले दिनों में जो मामले हैं वो और ज्यादा बढ़ जाएंगे. इसलिए कड़े नियमों को लाने की कोशिश की जा रही है. पण रोजीरोटीच्या बरोबरीने आधी जीव वाचवायला पाहिजे. मैं रोजी रोटी के बारे में बात करूंगा लेकिन उसके साथ ही जीवन के बारे में बात करूंगा, क्योंकि जब जान बचेगी तभी हम रोजी रोटी की बात कर सकते हैं और इसलिए जान बचाने की ही कोशिश हम कर रहे हैं और इसी के मुद्दे के साथ हम ये बात कर रहे हैं और ये कड़े निर्बंध ला रहे हैं. निर्बंध आपण टाकलेले होते त्या निर्बंधात आता आपण अधिक वाढ करतो आहोत आणि हे निर्बंध उद्या 8 वाजल्यापासून, संध्याकाळी 8 वाजल्यापासून आपल्या राज्यात लागू होतील. एक फक्त थोडा आपल्याला करावा लागणार आहे कारण तिथे 2-4 दिवसामध्ये मतदान आहे, ते म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ. आपल्याला कल्पना आहे की तिथले आपले लोकप्रतिनिधी भारत भालके यांचं कोरोनामुळेच निधन झालं होतं. पंढरपूर में
एक दुर्दैवाने ते आपल्यातून गेले की वजह से वहां पर एक चुनाव होने वाला है। मुख्यमंत्री उसके बारे में कह रहे हैं कि वो चुनाव को छोड़ के बाकी सभी जगहों पर हमें बिना कहीं ना कहीं कड़े नियम लगाने होंगे जिसका हर किसी को पालन करना होगा, कडकपणाने लागू होतील। म्हणून मी थोडंसं माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनाविरुद्ध असलं तरी ह्या काही गोष्टी आपल्याला सांगतो आहे। मन के खिलाफ हो तो भी मैं ये सारी चीज आपको बता रहा हूँ की आजपर्यंत जसं सहकार्य आपण मला केलं, अब तक जैसा आपने मुझे सहकार किया आप आगे भी इसी तरह से सहकार्य करते जाएंगे। मुख्यमंत्री बताएंगे की क्या ये सहकार्य येत्या काही दिवसासाठी आपण मला कराल आणि तसं करावं अशी मी पहिल्या प्रथम आपल्याला विनंती करतोय। काही निर्बंध मी आपल्याला वाचून दाखवतो आहे आणि बाकीचे सर्व निर्बंध जे आहेत सगळे नियम आहेत ते लवकरात लवकर हे प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आणि आपल्या जी काही साईट आहे त्याच्यावरती अपलोड केले जातील की जेणेकरून सर्वांना अत्यंत स्पष्ट बताएंगे। बाकी जो एसओपी है वो थोड़े समय में रिलीज किया जाएगा। ते असे आहेत की उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेन म्हणजे ही शृंखला तोडायची, आपल्याला तोडावीच लागेल आणि ती तोडण्यासाठी आपण राज्यात 144 कलम लागू करतो आहोत। म्हणजेच आजपर्यंत ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं, कधी रात्री जमावबंदी करत होतो, आता मात्र आपल्याला पुढचे किमान 15 दिवस राज्यामध्ये संचारबंदी कल रात 8 बजे से 15 दिनों तक दिन और रात महाराष्ट्र में धारा 144 लगाया जाएगा म्हणत होतो, आता ते पूर्ण बंद करावं लागणार। लोग कह रहे कि पहले मैं आपको कह रहा था बाहर आना टाले, लेकिन अब मैं कह रहा हूं उसे बंद आवश्यक काम किंवा योग्य कारण नसेल तर घराबाहेर आपण आता पडू द्यायचं नाही। आवश्यक काम या नहीं होंगे तो आप घर के बाहर ना निकले। पण मला आपल्याकडनं अब ये नियम बनाया गया, कह रहे हैं कि मैं नहीं चाहता कि इसे नियम बनाया जाए, आप खुद इसका पालन करें, लेकिन अभी ये नए नियम बनाए गए हैं। महाराष्ट्र में कल रात 8 बजे से धारा 144 लागू की जाएगी जो दिन और रात लागू रहेगी अगले 15 दिनों तक के लिए। घराबाहेर पडणार नाही। मी आता कोरोनाला मदत करणार नाही, मी सरकारला मदत करणार, मी माझ्या नागरिकांना मदत करणार। आपल्याला आता प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की कोणाला मदत करायची। को ये कहना चाहिए कि मैं कोरोना की मदद नहीं करूंगा, मैं मेरे नागरिकों को और सरकार की मदद करूंगा और इसलिए ये निर्णय लिए गए हैं। एक नियम जो अभी बताया गया वो यही है कि रात 8 बजे से कड़क निर्बंध यानी कड़क धारा 144 लगाई गई है महाराष्ट्र में। कोरोना विरुद्ध लढणारे कोण आहेत, कोरोना दूत कोण आहेत आणि कोविड योद्धे कोण आहेत हे आता आपल्याला आता कळणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात आवश्यक कॅटेगरी सेवा व उपक्रम वगळून सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, इतर सेवा बंद राहतील। अत्यावश्यक सेवाओं को छोड़कर सभी सार्वजनिक ठिकान यानी सभी सार्वजनिक जगह और सभी दूसरे काम जो है उससे बंद रखा गया है। अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवणार आहोत। एक गोष्ट मी मुद्दाम सुरू होगी की आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही आहोत, म्हणजे लोकल्स बंद करत नाही आहोत, ट्रांसपोर्ट पब्लिक ट्रांसपोर्ट उसे या लोकल को बंद नहीं कर रहे हैं। केवळ आणि केवळ आवश्यक अति आवश्यक कामासाठी, लेकिन अत्यावश्यक सेवाओं से जुड़े हुए लोग ही इसमें सफर कर सकते हैं और कोई नहीं कर सकता। सुविधा देणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्याचं येणं जाणं, कारण त्या जर का बंद पडल्या म्हणजे पाणी अत्यावश्यक सेवाओं से जुड़े हुए लोग अगर इसमें से सफर नहीं कर पाएंगे और वो अपने जगहों पर नहीं पहुंच पाएंगे, भले डॉक्टर हो, नर्स हो, सफाई कर्मचारी हो, तो सफाई कर्मचारी हो, तो फिर आखिर लोगों की सेवा कैसे हो पाएगी। और इसलिए जो पब्लिक ट्रांसपोर्ट है वो केवल अत्यावश्यक सेवाओं से जुड़े लोगों के लिए ही शुरू रखा जाएगा। आणि म्हणून त्यांची ये जा ही सुलभतेने व्हावी म्हणून आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट हे चालू ठेवतो आहोत। पब्लिक ट्रांसपोर्ट शुरू है केवल अत्यावश्यक सेवाओं के लिए। आवश्यक कॅटेगरी कोणती धरलेली आपण साहजिकच आहे, रुग्णालय आहेत, दवाखाने आहेत, वैद्यकीय विमा, औषधी कंपन्या, औषधी दुकाने, वैद्यकीय सेवा ये वो सारी चीजें हैं जो दवाइयों के दुकान, राशन के दुकान और ये वो दुकान है जो ये वो उद्योग हैं जो शुरू रह सकते हैं। मुख्यमंत्री बता रहे हैं कि अत्यावश्यक सेवाओं में कौन कौन आता है। ये जा करणारे वाहन आहेत ती चालू राहणार आहेत। मास्क, जंतुनाशक उत्पादक, वितरक, वैद्यकीय कच्चा माल सगळे, त्याचप्रमाणे जनावरांची जी संबंधित आहेत, आपले कृषीची जनावरं आली, शहरामध्ये आपले जे ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो त्यांच्या संबंधितली दुकानं, त्यांची दवाखाने हे उघडे राहतील। शीतगृहे, वेअर हाऊसिंग, हवाई वाहतूक, रेल्वे, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालय। नंतर तोंडावरती पुन्हा पावसाळा आलेला आहे, एप्रिल तर अर्धा गेला, येत्या 1.5 महिन्यामध्ये पाऊस येणार। पावसाळ्याची जी काही कामं आहेत, 1 से 1.5 महीने में बारिश आने वाली है, इसलिए बारिश से पहले जो काम किए जाते हैं उससे भी शुरू रखने के लिए कहा गया है। रेल, बस, ऑटो ये भी शुरू रहेंगे, लेकिन केवल अत्यावश्यक सेवाओं से जुड़े हुए लोग ही इसमें जा सकते हैं। बैंक जो है वो शुरू रहेगा,
यानी जो जो चीजें अत्यावश्यक सेवाओं में है, मुख्यमंत्री उसके बारे में बता रहे हैं। आपको बता दें कि कौन कौन से नियम बनाए गए हैं। कल रात 8 बजे से धारा 144 लगाई गई है, जो अगले 15 दिनों तक रहेगी। बिना कारण लोग बाहर नहीं निकल सकते हैं। जो पब्लिक ट्रांसपोर्ट है वो केवल अत्यावश्यक सेवाओं के लिए ही इस्तेमाल किया जाएगा। पेट्रोल पंप चालू राहतील, पेट्रोलियम उत्पादन आहेत, कार्गो सेवा, डेटा सेंटर्स, IT सेवा, शासकीय व खासगी सुरक्षा मंडळं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण चालू ठेवतो। हे आहेत, बरंच आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत। त्याची संपूर्ण मी आता वाचत नाहीये, पण ह्या गोष्टी और भी तो है, जैसे कि जो सुरक्षा देते हैं, जो अस्पतालों में काम करते हैं, ये सारे लोग शामिल हैं। इस पर कौन कौन होगा, इसके लिए जल्दी एक SOP भी जारी की जाएगी। बाकीची कृपा करून मी आपल्याला विनंती करतो आहे की ह्या सेवा किंवा इतर काही आपली वाहतूक आहे ती बंद राहणार आहे। बांधकामामध्ये सुद्धा आणि इतर जे काही उद्योग आहेत त्यांना सुद्धा मी सांगतोय की तुम्ही सुद्धा जिथे जिथे तुमच्या साइट्स आहेत, एक तर त्या साइटवरती तुमच्याकडे सुविधा असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय तिथल्या तिथे करा। त्यांना उगाचच तिथून त्यांच्या घरी, त्यांच्या घरातून तिथे, म्हणजे कोविडची ये जा जशी व्हावी तशी त्यांची ये जा होऊ नका। बिल्डर्स को मुख्यमंत्री कह रहे हैं कि अगर आपके साइट पर आपके लेबरर्स के लिए जगह है तो आप वहीं पर रखिए और वहीं पर उनके लिए इंतजाम कीजिए। आप उनको गांव मत भेजिए। काही उद्योग असे आहेत की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची एक वसाहतच वसवलेली आहे। ठीक आहे, तो कारखान्यात येईल, तिथून त्याच्या वसाहतीत जाईल, तिथून पुन्हा इकडे एवढ्या पुरतं वाहतुकीची व्यवस्था तुम्ही करू शकत असाल तर बस्ती बसाई हुई जहाँ पर कर्मचारी काम करते हैं, अगर वस्तक में आते हैं तो आपको बसों से लोगों को केवल बस्ती से अपने दफ्तर में, अपने ऑफिस लाना या फैक्ट्री में लाना, फैक्ट्री से वापस दफ्तर में लाना, केवल इसी के लिए इस्तेमाल कीजिएगा। और अनावश्यक जो जरूरत नहीं है वो आप नहीं कर सकते हैं।